अल्केनच्या केमिकल प्रॉपर्टीज बघत होतो आपण. त्याच्यामध्ये आपण हॅलोजनेशन ऑफ अल्केन बघितलं होतं. आज उरलेल्या 2 केमिकल प्रॉपर्टीज बघूया, युजेस बघूया. म्हणजे अल्केनचा पार्ट संपला. आपण पुढची केमिकल प्रॉपर्टी बघतोय अल्केनची, ज्याचं नाव आहे पायरोलिसिस. व्हॉट वी हॅव टू डू इन पायरोलिसिस? पायरोलिसिस मध्ये अल्केन्स आर गोइंग टू हीट ॲट हाय टेम्परेचर. ओके, अल्केन्सला हाय टेम्परेचरला हीट केलं जाणार आहे इन absence of air. In absence of air म्हणजे अल्केन्सला हीट केलं जाणार आहे ऍट हाय टेम्परेचर इन absence of air. ड्यू टू दॅट देर विल बी द decomposition of alkane. There will be the decomposition of alkane, and alkanes are going to decompose into either lower alkane or alkene and hydrogen. ओके, म्हणजे अल्केन पायरोलिसिस मध्ये काय घडणार आहे मी सांगितलं. अल्केन्सला हीट केलं जाणार आहे हाय टेम्परेचरला इन अब्सेन्स ऑफ एअर, आणि त्याच्यामुळे अल्केनचं डिकम्पोजिशन होणार आहे. थोडक्यात अल्केनचं ब्रेकडाऊन होणार आहे. अल्केन मधले कार्बन कार्बन बॉन्ड एक ब्रेक होणार आहेत. कार्बन कार्बन बॉन्ड का ब्रेक होणार आहेत? तर मी सांगितलंय आपण हीट ऍट हाय टेम्परेचर करतोय इन अब्सेन्स ऑफ एअर. हाय टेम्परेचरला हीट केल्यामुळे कार्बन थोडक्यात अल्केनचे तुकडे तुकडे होणार आहेत, आणि त्यामुळे आपला जो अल्केन आहे त्याच्यापेक्षा जे लोअर अल्केन आहेत, म्हणजे आपला जो ओरिजिनल अल्केन आहे सबस्टेट, ज्याचं आपण ऍक्च्युली पायरोलिसिस करतोय, त्याच्यामध्ये जेवढे कार्बन आहेत त्याच्यापेक्षा कमी कार्बन असणारे अल्कीन तयार होतील. आणि जर का अल्कीन तयार झाले तर हायड्रोजन गॅसही बाहेर पडेल, कारण अल्केन मधनं हायड्रोजन निघून गेल्यानंतर अल्कीन तयार होतील. सगळ्यांना आठवत असेल आपण अल्केनच्या प्रिपरेशन मेथड मध्ये बघितलं होतं की अल्कीन मध्ये 2 हायड्रोजन ऍड केल्यावर अल्केन तयार होतात. तर याचा उलटा अर्थ असा पण होतो की अल्केन मधनं 2 हायड्रोजन रिमूव्ह झाले की अल्कीन मिळतात. म्हणजे हायड्रोजन कधी तयार होतील? ज्यावेळेस अल्कीन जनरेट केले जातील. हायड्रोजन गॅस कधी तयार होईल? जेव्हा अल्कीन जनरेट केला जाईल. म्हणजे मी सांगितलं या रिएक्शन मध्ये काय घडणार आहे. उदाहरण घेतोय, पहिले रिएक्शन समजून घ्या. मी बोललो अल्केनला हीट ऍट हाय टेम्परेचर इन अब्सेन्स ऑफ एअर या कंडिशन मध्ये ठेवलं. म्हणजे थोडक्यात वी हीटेड अल्केन ऍट हाय टेम्परेचर इन अब्सेन्स ऑफ एअर, वी गेट डिकम्पोजिशन ऑफ अल्केन, वी गेट लोअर अल्केन. लोअर अल्केनचा अर्थ मी सांगितला, आपल्या ज्या अल्केनचा आपण पायरोलिसिस करणार आहे त्याच्यामध्ये जेवढे कार्बन आहे त्याच्यापेक्षा कमी कार्बन असणारं अल्केन मिळू शकतं. त्याचबरोबर अल्कीन मिळू शकतं. आणि जर का अल्कीन मिळालं तर मी सांगितलं हायड्रोजन गॅस इव्हॉल्व्ह झालेला दिसेल. आणि ते पटवून देण्यासाठी मी तुम्हाला अल्केनची प्रिपरेशन मेथड बद्दल पण बोललो की अल्कीन मध्ये हायड्रोजन गॅस ऍड झाला तर अल्केन मिळतं. तर अल्कीन मिळत असेल तर हायड्रोजन गॅस बाहेर पडला पाहिजे. कोणापासून? अल्केन पासून. हे सगळं कळलंय. एक रिएक्शन बघतोय, कॉम्प्लिकेशन्स वाढवत नाही, मॉलिक्युलर फॉर्म्युलाला धरूनच काही गोष्टी एक्सप्लेन करतोय. समजा आपण हेक्झेन कन्सिडर केला आणि हेक्झेनचं पायरोलिसिस कन्सिडर केलं. Obviously, we should have to heat at high temperature in absence of air. हेक्झेनला हीट केलं ऍट हाय टेम्परेचर इन अब्सेन्स ऑफ एअर, तर आपल्याला या पॉसिबिलिटीज मिळू शकतात.
आपल्याला एकाच प्रकारचं प्रॉडक्ट मिळणार नाहीये, तर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स मिळणार आहे, कारण या हेक्झेनचं डिकम्पोजिशन होणार आहे, हेक्झेनचे तुकडे तुकडे होणार आहेत. तर काय होऊ शकतं त्या पॉसिबिलिटीज मी सांगतो. या सगळ्या पॉसिबिलिटीज आहेत. आता बॅलन्सिंगला प्लीज महत्व देऊ नका. हा फक्त प्रत्येक पॉसिबिलिटीमध्ये 3 वेगळ्या वेगळ्या पॉसिबिलिटीज मी दाखवतोय. तर त्या पॉसिबिलिटीज मध्ये असणारे नंबर ऑफ कार्बन आणि हायड्रोजन या ओरिजिनल जो मॉलिक्युलर फॉर्म्युला यातल्या हायड्रोजन कार्बनला मॅच करतील. डोंट वरी. पहिली पॉसिबिलिटी ज्याच्यात मी सांगितलं की हायड्रोजन गॅस बाहेर पडला, तर हायड्रोजन गॅस बाहेर पडला तर अल्केनचं रूपांतर कशात होईल? अल्किन मध्ये, म्हणजे C6H12 प्लस H2 ही एक पॉसिबिलिटी. याच्यामध्ये आपल्याला अल्किन म्हणजे हेक्झिन आणि हायड्रोजन गॅस मिळालाय असं मी म्हणेल. आता जर का म्हणजे इथं काय झालं तर इथं फक्त कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक झाले पहिल्या पॉसिबिलिटीत. ओके, कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक झालेले नाहीत. कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक झाले तर लोअर अल्केन्स मिळायचे चान्सेस आहेत. म्हणजे मी पहिल्या पॉसिबिलिटीत काय सांगितलं की कार्बन हायड्रोजन बॉन्डच ब्रेक झाला. का ब्रेक झाला तर मी सांगितलं की आपण वी आर हिटिंग एट हाय टेम्परेचर, म्हणजे आपण एनर्जी सप्लाय करतोय आणि एनर्जी सप्लाय करत असल्यामुळे आणि आता बॉन्ड ब्रेक होतील आणि हायड्रोजन गॅस इव्हॉल्व्ह झाला, म्हणजे कुठल्या तरी 2 ऍडजसंट कार्बनचे हायड्रोजन बरोबरचे बॉन्ड ब्रेक झाले आणि त्या 2 कार्बन मध्ये डबल बॉन्ड झाला. म्हणजे प्रिपरेशन मध्ये आपण डबल टू सिंगल गेलो होतो, आता आपण इथं सिंगल बॉन्ड टू डबल बॉन्ड गेलो. म्हणजे 2 कार्बन मध्ये दोन कार्बनचे जे हायड्रोजन बरोबरचे बॉन्ड होते ते ब्रेक झाले, त्याच्यामुळे H2 तयार झाला आणि या 2 कार्बन मध्ये डबल बॉन्ड आला. ओके, आणि अल्किन मिळाले. ओके, आता दुसरी पॉसिबिलिटी काय? तर या पहिल्या पॉसिबिलिटीत मी फक्त कार्बन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक केले. दुसऱ्या पॉसिबिलिटीत काय होईल? तर दुसऱ्या पॉसिबिलिटीत आता आपल्याला कार्बन कार्बन बॉन्ड सुद्धा ब्रेक करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीने कंपाऊंड तयार होऊ शकतं C4H8 आणि C2H6. आता C4H8 म्हणजे कोण येतो? 4 2 8, म्हणजे अल्केन आहे का अल्किन आहे? अल्किन आहे. हा ब्युटीन आहे आणि हा इथेन आहे, बरोबर. म्हणजे ब्युटीन आणि इथेन तयार झालेत. पण लक्षात घ्या, सुरुवातीला इथे 6 कार्बन होते एका मॉलिक्युलमध्ये. इथे तुम्हाला एका मॉलिक्युलमध्ये 4 कार्बन दिसतात, दुसऱ्या मॉलिक्युलमध्ये 2 कार्बन दिसतात. म्हणजे इथे मॉलिक्युलचं काय झालेलं विभाजन झालेलं आहे, म्हणजे या मॉलिक्युलचं विभाजन झालंय, म्हणजेच डिकम्पोजिशन झाले. डिकम्पोजिशन का झाले? तर हिटिंग ॲट हाय टेम्परेचर इन ऍब्सेन्स ऑफ व्हॉट? एअर, ही कंडिशन आहे. आणि त्याच्यामुळे इकडे बघा 6 कार्बन जोडलेले होते, त्यातले आता 4 कार्बन वेगळे झालेत आणि त्यांनी तुम्हाला अल्किन तयार केलेलं दिसतंय आणि 2 कार्बननी आपल्याला 2 कार्बनच्या केसमध्ये अल्केन तयार झालेलं दिसतंय. ओके, या 4 कार्बनच्या चेन मध्ये प्रॉपर रिअरेंजमेंट होऊन अल्किन तयार झालेलं दिसतंय आणि त्या 2 कार्बन ची जी चेन जनरेट होणार आहे त्याच्यामध्ये अल्केन तयार झालेलं दिसतंय. ओके, तिसरी पॉसिबिलिटी आपल्याला अशी मिळू शकते की बघा, पण कार्बनचे नंबर आणि हायड्रोजनचे नंबर बॅलन्स झालेले त्या केससाठी. म्हणजे इथे 6 कार्बन आहेत, 6 कार्बन आहेत, 14 हायड्रोजन होते, ते 12 + 2 14 हायड्रोजन्स आहेत ऑन राईट हँड साईड. आता या पॉसिबिलिटीमध्ये पण तुम्हाला दिसते की 6 कार्बन आहेत, 4 + 2 6 कार्बन आहेत आणि 14 हायड्रोजन आहेत, 8 + 6 14 हायड्रोजन्स. म्हणजे त्या पॉसिबिलिटीसाठी बॅलन्सिंग केलं. आपण ओव्हरऑल बघू नका, म्हणजे असं म्हणू नका 6 4 10 मग आता इकडे 10 कार्बन आहेत. नाही, तसं कन्सिडर करू नका. तर त्या पॉसिबिलिटीसाठी आपण बॅलन्सिंग बघतो. आता अजून एक पॉसिबिलिटी आपल्याला प्रॉडक्ट तयार झालेली दिसते, ती म्हणजे C3H6, म्हणजे आपल्याला प्रोपीन तयार झालेला दिसतो. अल्किन आहे कारण हा N आणि 2N आहे. त्याचबरोबर आपल्याला इथिन सुद्धा तयार झालेला मिळू शकतो, म्हणजे दोन्ही अल्केन C2H4 सुद्धा मिळते, नीट बघा. आणि आपल्याला मिथेन सुद्धा मिळतं. म्हणजे इथं कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक झाले तसं आपल्याला क्लिअर कट दिसतंय. या केसमध्ये सुद्धा इथं सुद्धा ओरिजिनल मॉलिक्युलचं जर का आपण बघितलं विभाजन बघितलं तर ते अशा पद्धतीने दिसतंय. प्रोपीन, इथिन आणि मिथेन बॅलन्सिंग होतंय त्या केससाठी आणि म्हणजे ओरिजिनल
सबस्टेट मधले नंबर ऑफ कार्बन आणि हायड्रोजन, आणि इकडे जे मी प्रॉडक्ट दाखवलेत पॉसिबिलिटीमध्ये त्यातले कार्बन हायड्रोजन, टोटल कार्बन आणि हायड्रोजन ही संख्या मॅच होती. बघा इथे 6 कार्बन आहेत, 3 आणि 2 5 आणि 1 6. So we have 6 carbons over here and 6 carbons are there on product side also, and 6 plus 4 we have 14 hydrogens. 6 plus 4 we have 14 hydrogens on left hand side and on right hand side also. सगळ्यांना कळलं असेल काय होतंय. एवढे मिक्सचर ऑफ प्रोडक्ट मिळणार आहे जर का आपण अल्केनचं डिकम्पोजिशन केलं ऍट हाय टेम्परेचर इन अब्सेन्स ऑफ व्हॉट एअर. तर आपल्याला एवढ्या प्रकारचे व्हरायटी ऑफ प्रॉडक्ट्स आपल्याला मिळू शकतात. याचं कारण मी सांगितलं हाय टेम्परेचर, याला मी हायलाइट करतो. टेम्परेचर जर का हाय असेल तर मॉलिक्युलर व्हायब्रेशन्स वाढतात आणि त्यामुळे बॉन्ड ब्रेकिंग होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि ते बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे बघा कार्बन कार्बन बॉन्ड सुद्धा ब्रेक झाले. इथे तुम्हाला या पॉसिबिलिटीत दिसते की 4 कार्बन आणि 2 कार्बन असे 4 कार्बन वाला एक मॉलिक्युल आणि 2 कार्बन वाला एक मॉलिक्युल आहे. ह्याच्यात हा 6 कार्बन वाला मॉलिक्युल डिवाइड झाला असं म्हणेल. म्हणजे 6 carbon containing molecule divides into what 4 carbon containing molecule and 2 carbon containing molecule. इथे तुम्हाला दिसतंय की काय 6 carbon containing molecule is divided into what 3 carbon containing molecule, 2 carbon containing molecule and 1 carbon containing molecule. So that is the decomposition, and the decomposition mainly causes due to what heating at what high temperature in absence of air. I hope so सगळ्यांना पायरोलिसिस कळलं. पायरोलिसिसचा अर्थच आहे हिटिंग ॲट व्हॉट हाय टेम्परेचर. ओके, दुसरी केमिकल प्रॉपर्टी बघूया जी लास्ट केमिकल प्रॉपर्टी ऑफ अल्केन. आता नेक्स्ट केमिकल प्रॉपर्टी बघूया रिफॉर्मिंग. ओके, आता याच्यामध्ये रिफॉर्मिंग केमिकल प्रॉपर्टी बघण्यासाठी मी तुम्हाला सांगेल की वी हॅव टू कन्सिडर स्ट्रेट चेन alkane having 6 to 10 carbons. म्हणजे या पर्टिक्युलर रिएक्शन साठी मी सांगितलं की स्ट्रेट चेन अल्केन कन्सिडर करा ज्यांच्याकडे 6 ते 10 कार्बन्स आहेत. ओके, परत एकदा. For this particular reaction, we are considering straight chain alkane having 6 to 10 carbons. Having what? 6 to 10 carbons. Having what? 6 to 10 carbons. Having what? 6 to 10 carbons. Okay, म्हणजे रिफॉर्मिंग या प्रोसेसमध्ये we are going to consider straight chain alkane having 6 to 10 carbons. ओके, आणि या सगळ्या हे जे अल्केन आपण कन्सिडर केलेले ओके यांना हीट करायचंय. वी शुड हॅव टू हीट देम ऍट हाय टेम्परेचर अराउंड 773 केल्विन. ओके, ऍट द सेम टाइम वी हॅव टू कीप देम अंडर प्रेशर. म्हणजे प्रेशर कंडिशन इज ऑल्सो देअर, that is 10 to 20 atmosphere, and this heating under such high temperature, under such high pressure, we have to perform in presence of V2O5 Cr2O3, okay, or Mn2O3 supported on. या 3 पैकी जे आपण एक कन्सिडर करणार आहोत याला सपोर्टेड म्हणजे याला कोट केलं, याला सपोर्टेड ऑन व्हॉट ॲल्युमिना. सपोर्टेड ऑन व्हॉट ॲल्युमिना. ओके, म्हणजे बघा आता जरा पुन्हा एकदा सगळं चक्र बघा. आपल्याला या रिएक्शन साठी स्ट्रेट चेन अल्केन हॅव्हिंग 6 to 10 कार्बन्स कन्सिडर करायचे, आणि हे जे स्ट्रेट चेन अल्केन्स आहेत हॅव्हिंग 6 to 10 कार्बन्स आपल्याला हीट करायचे लो टेम्परेचरला का हाय टेम्परेचरला. हाय टेम्परेचरला
लो प्रेशरला का हाय प्रेशरला? हाय प्रेशरला. ऍट 10 to 10, ऍट 10 to 20 ऍटमॉस्फिअरला आपल्याला त्या या स्ट्रेट चेन अल्केन्सला काय करायचं? आपल्याला हीट करायचे. इन प्रेझेन्स ऑफ B2O5 or Cr2O3 or Mn2O3 सपोर्टेड ऑन अल्युमिना. सपोर्टेड ऑन व्हॉट? अल्युमिना. ओके, म्हणजे या लोकांना आपण कन्सिडर केलेले सपोर्टेड ऑन अल्युमिना. याचा अर्थ काय? तर यांना कोट केलंय कशावरती? अल्युमिनावरती. ओके, आणि यांच्या प्रेझेन्समध्ये 773 केल्विनला आणि 10 to 20 ऍटमॉस्फिअरला आपण या स्ट्रेट चेन अल्केन हॅव्हिंग 6 to 8 कार्बन्सला हिट केलंय. म्हणजे B2O5 or Cr2O3 or Mn2O3 सपोर्टेड ऑन अल्युमिनाच्या प्रेझेन्समध्ये 773 केल्विनला आणि 10 to 20 ऍटमॉस्फिअर प्रेशरला, म्हणजे हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर कंडिशनला या लोकांच्या प्रेझेन्समध्ये ओके आपण स्ट्रेट चेन अल्केन हॅव्हिंग 6 to 10 कार्बन्सला काय केलंय? हिट केलंय. पाठ करून घेतलं ऑलमोस्ट मी. एकदा मी इकडनं समजावून सांगितलं आणि एकदा जो शेवटचा पार्ट होता त्याला कन्सिडर करून मग मी परत पहिला पार्ट कडे आलो. तर आपल्याला काय दिसतं? तर आपल्याला दोन प्रोसेस झालेल्या दिसतात. एक आपल्याला डिहायड्रोजनेशन झालेलं दिसतं आणि दुसरं आपल्याला सायकलायझेशन झालेलं दिसतं. म्हणजे ऑर एका अँड आहे. म्हणजे आपल्याला दोन गोष्टी झालेल्या दिसतील. आपल्याला डिहायड्रोजनेशन पण झालेलं दिसेल आणि सायकलायझेशन पण झालेलं दिसेल. ओके, सो वी आर गोइंग टू ऑब्झर्व टू थिंग्स दॅट इज डिहायड्रोजनेशन अँड व्हॉट? सायकलायझेशन. आणि मग प्रॉडक्ट मिळेल. आता ते कसे मिळेल ते मी सांगतोय, एक एक्झाम्पल कन्सिडर करणार आहे. पण तुर्तता मी या प्रोसेसमध्ये काय होणार आहे ते सांगितलं आणि प्रोसेस कशी होणार आहे ते सांगितलं. मी काय काय सांगितलं एकदा मी रिवाइज करतो. मी सांगितलं वी हॅड कन्सिडर्ड फॉर रिफॉर्मिंग वी हॅड कन्सिडर्ड स्ट्रेट चेन अल्केन हॅव्हिंग 6 to 10 कार्बन्स and we are heated them at high temperature around 773 Kelvin, at high pressure around 10 to 20 atmosphere in presence of B2O5 or Cr2O3 or Mn2O3 supported on what? Alumina. Then we get dehydrogenation as well as what? Cyclization. मी सगळं एक्सप्लेन केलं पण मी फक्त या दोन गोष्टी एक्सप्लेन नाही केल्या, ते मी आता एक्झाम्पल मध्ये कन्सिडर करतोय. ओके, सो दिस 6 to 10 कार्बन वाले जे अल्केन्स आहेत त्यांना हाय टेम्परेचर हाय प्रेशरला हिट केलं या B2O5 Cr2O3 और Mn2O3 सपोर्टेड ऑन अल्युमिनाच्या प्रेझेन्समध्ये. तर आपल्याला या अल्केन्सचं डिहायड्रोजनेशन आणि सायकलायझेशन दोन्ही झालेलं दिसेल. ओके, डिहायड्रोजनेशन आणि सायकलायझेशन दोन्ही झालेलं दिसेल. कसं ते बघू आपण, डोंट वरी. मी अँड लिहिलाय का ऑर लिहिलं? अँड म्हणजे दोन्ही होणार आहे. इथं काय लिहिलं? ऑर. म्हणजे काय? सगळ्यांना वापरायचं का? हे तिन्ही लोकांना सपोर्ट करायचं का? नाही, या तिघांपैकी एक माणूस चालणार आहे. धन्यवाद. मला सगळ्यांना काय म्हणायचं ते कळलं असेल. आता हे पण नीट बघा, डिहायड्रोजनेशन अँड सायकलायझेशन कसं होत आहे ते. कुणाला हिट केल्यावर? 6 to 10 कार्बन कंटेनिंग अल्केन्सला हिट केल्यानंतर. कुठल्या कुठल्या कंडिशन मध्ये? हाय टेम्परेचर हाय प्रेशर इन प्रेझेन्स ऑफ B2O5 or Cr2O3 or Mn2O3 सपोर्टेड ऑन अल्युमिना. बरोबर आहे. काय मिळणार आहे? परत एकदा सांगितलं, डिहायड्रोजनेशन आणि सायकलायझेशन. मी परत तिथंच येऊन थांबलोय. म्हणजे आता मला एक्सप्लेन करताना हाच मुद्दा एक्सप्लेन करायचा आहे की हाऊ डिहायड्रोजनेशन अँड सायकलायझेशन टेक्स प्लेस. Okay, and simultaneously takes place. So now we will consider one example. Okay, in example, we are going to consider N-hexane. Okay. N-hexane consider केला. CH3, CH2, 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 CH3, N-hexane
and we are going to heat it at 773 Kelvin and pressure 10 to 20 atmosphere, and obviously in presence of V2O5 मी एकच कंपाऊंड कन्सिडर केले, सपोर्टेड ऑन ॲल्युमिना. आता मी सांगितलं यांच्यात डिहायड्रोजनेशन होणार आहे. हायड्रोजनेशन म्हणजे काय? ऍडिशन ऑफ हायड्रोजन. डिहायड्रोजनेशन म्हणजे काय? रिमूव्हल 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 ऑफ हायड्रोजन. म्हणजे या सगळ्यांमधनं जर का मी एक एक हायड्रोजन मी तुम्हाला लॉजिकली समजावून सांगतोय. ओके, पाठ काहीच ठिकाणी करायचं आपल्याला रिएक्शन, सगळ्याच ठिकाणी रिएक्शन पाठ करायची नाहीये. आता इथे बघा, जर का मी सगळ्यांमधनं एक एक हायड्रोजन बाहेर काढला तर अशा पद्धतीने चित्र दिसेल. CH2 CH CH2 CH 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 1 2 3 4 5 आणि 6. 1 2 3 4 5 6. ह्याच्यात काय झालं? डिहायड्रोजनेशन. म्हणजे मी काय सांगितलं, हायड्रोजन एक एक हायड्रोजन बाहेर काढला म्हणजे हायड्रोजन बाहेर गेला, म्हणजे डिहायड्रोजनेशन झालं का नाही झालं? झालं. आता जर का मी इथंच थांबलो तर काय होईल? आता या कार्बनची व्हॅलेन्सी किती? कार्बन किती बॉन्ड तयार करतो? 4. म्हणजे इथं तुम्हाला किती असेल? 2 आणि 1. याने किती? 1 2 3. या कार्बननी किती? 1 2 हायड्रोजन बरोबरचा 3. या कार्बननी 1 2 आणि हायड्रोजन बरोबरचा 3. 1 2 3. ओके, आणि 2 आणि 1 3. म्हणजे प्रत्येक हायड्रोजनने किती, प्रत्येक कार्बनने किती बॉन्ड तयार केले? 3. सॉरी, मी कुठे हायड्रोजन बोललो असेल तर माफ करा. ओके, पण प्रत्येक कार्बननी बॉन्ड किती केले? प्रत्येक कार्बननी 4 बॉन्ड करायला पाहिजेत, पण डिहायड्रोजनेशन झाल्यामुळे, हायड्रोजन निघून गेल्यामुळे आपल्याला प्रत्येक कार्बन 3 बॉन्ड तयार करतो असं दिसतं. मग आपण काय केलं? अल्टरनेट डबल बॉन्ड तयार केले. आता या कार्बननी किती बॉन्ड तयार केले? 2 आणि 2 4. याने 2 1 3 1 4. मग यांनी काय केलं? यांनी पण डबल बॉन्ड तयार केला. म्हणजे काय झालं? 2 1 3 4. यांनी पण डबल बॉन्ड मध्ये इन्व्हॉल्ड आहे ना आपण, म्हणजे 1 2 3 4. परत इकडे काय? 1 2 3 4. 1 2 2 4. ओके, पण हे काय दिसतंय तुम्हाला? ह्या पॉसिबिलिटी सांगतोय मी तुम्हाला. वी आर वर्किंग ऑन पॉसिबिलिटी. ओके, एक लक्षात घ्या, याच्यामध्ये काय दिसतंय? सायकलायझेशन झाले का? सायक्लिक कंपाऊंड तयार झाले का? ओपन चेनच दाखवले मी, ओपन चेनच दाखवले. हा, पण आपल्याला रिएक्शन मध्ये जे प्रॉडक्ट मिळते त्याच्याकडे बघून आपल्याला काय कळले? त्याच्याकडे बघून आपल्याला कळलंय की फक्त डिहायड्रोजनेशन होत नाही तर सायकलायझेशन पण होतंय, म्हणजे सायकल पण तयार होते, म्हणजे सायकलिक कंपाऊंड सुद्धा तयार होतंय असं मला दिसतंय. म्हणजे सर तुम्ही आता ही पॉसिबिलिटी दाखवली, याच्यात तुम्ही डिहायड्रोजनेशन करून दाखवलं, पण डिहायड्रोजनेशन केल्यामुळे सायकलायझेशन झालेलं आम्हाला दिसत नाहीये. मग सायकलायझेशन कुठल्या पद्धतीने करता येऊ शकतं? सायकलिक कंपाऊंड कसे तयार होऊ शकतात किंवा कसे तयार झाले असतील? म्हणजे आत्ताच्या केसमध्ये सर फक्त डिहायड्रोजनेशन झालं, सायकलायझेशन झालं नाही. ओके, याचा अर्थ क्लिअर आहे. याचा अर्थ क्लिअर आहे की फक्त हायड्रोजन काढून काम होणार नाहीये, म्हणजे फक्त याच्या डिहायड्रोजनेशन दाखवून उपयोग नाही, तर सायकलायझेशन दाखवण्यासाठी अजून काहीतरी वेगळा विचार केला गेला पाहिजे. मग तो वेगळा विचार काय तो बघा. आता समजा आपण मी प्रत्येक कार्बनचा एक एक हायड्रोजन काढला, बरोबर. आता प्रत्येक कार्बनचा एक एक हायड्रोजन काढला, हे वाक्य माझं फक्त या मधल्या 1 2 3 4 कार्बन पुरतच मर्यादित ठेवा. आणि हे जे टर्मिनल कार्बन्स आहेत ना, मिथिल ग्रुपवाले CH3 CH3, या 2 कार्बन मधनं 2 हायड्रोजन गेले असं समजा. म्हणजे या कार्बनकडनं पण, या मिथिल ग्रुप मधनं पण 2 हायड्रोजन गेले आणि या मिथिल ग्रुप मधनं पण 2 हायड्रोजन गेले, आणि बाकीच्या जे मधले जे 4 कार्बन आहेत त्यांच्याकडनं फक्त एक एकच हायड्रोजन गेला, असं जर का आपण ऍज्युम केलं
तर आपल्याला असं चित्र मिळेल. याच्याकडनं आता किती लक्षात आहे ना, पॉईंट काय कळलं का? पहिल्या केसमध्ये काय झालं, आपण डिहायड्रोजनेशन दाखवलं पण सायक्लायझेशन दाखवू शकलो नाही. पण आपल्याला प्रॉडक्ट मध्ये काय दिसते, फक्त डिहायड्रोजनेशन मुळे प्रॉडक्ट तयार झालेलं दिसते का सायक्लायझेशन मुळे पण दिसते, तर सायक्लायझेशन मुळे पण दिसते. म्हणजे मला दोन्ही प्रोसेस झाल्यात असं सांगता आलं पाहिजे, डिहायड्रोजनेशन ऍज वेल एज व्हॉट, सायक्लायझेशन. म्हणजे मी जी पहिली पॉसिबिलिटी करून दाखवली ती तितकीशी खरी ठरत नाहीये. त्याच्यात फक्त डिहायड्रोजनेशन दिसते, त्यात सायक्लायझेशन दिसत नाहीये. पण प्रॉडक्ट साईडला जेव्हा मी एक्सपेरिमेंट केला तेव्हा मला कळलं डिहायड्रोजनेशन ऍज वेल एज सायक्लायझेशन होतं. म्हणजे मी पहिली जी पॉसिबिलिटी दाखवली ती तितकीशी चांगली वर्कआउट होत नाहीये. मला काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे ज्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी असतील, डिहायड्रोजनेशन पण असेल आणि सायक्लायझेशन पण असेल. नाउ विल सी हाऊ वी आर गोइंग टू कॅरी आउट दॅट. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की मधल्या कार्बन, जे मधले 4 कार्बन आहेत, या कार्बनचे एकच हायड्रोजन रिमूव्ह केले असं कन्सिडर करा. पण हे जे टर्मिनल कार्बन्स आहेत यांचे मात्र 2 हायड्रोजन रिमूव्ह केले असं समजा. म्हणजे आता साईच्या साई कार्बनला फक्त आणि फक्त एक कार्बन अटॅच असं कन्सिडर करा. आता परत एकदा कार्बनचा समस्या त्यात झाल्या की या कार्बननी 3च बॉन्ड तयार केलेत, या कार्बननी 3, या कार्बननी 3, या कार्बननी 3. पण हे जे टर्मिनल कार्बन आहेत त्यांनी फक्त 2च बॉन्ड तयार केला असं दिसतं. ओके, आता काय करायचं? म्हणून समजा आपण या कार्बननी या 2 कार्बन मध्ये डबल बॉन्ड दाखवला, मग या कार्बनचं जरा नंतर बोलू, आपण सगळ्यात शेवटी बोलू. पण या कार्बनचे 4 बॉन्डची कंडिशन सॅटिस्फाय झाली असं मला दिसतंय. 1 2 3 4. मग या कार्बनने डबल बॉन्ड तयार केला, 1 2 3 4. या कार्बनने इकडे डबल बॉन्ड तयार केला, त्याच्यामुळे 1 2 3 4 असे त्याला 4 बॉन्ड तयार केले दिसतात. म्हणजे मधले जे कार्बन आहेत 1 2 3 4 त्यांनी 4 बॉन्डच्या कंडिशन सॅटिस्फाय केल्या. पण जे टर्मिनल कार्बन आहेत त्यांनी अजूनही 1 2 आणि 3, 1 2 आणि 3 असे 3च बॉन्ड तयार केलेत. ओके, म्हणजे हा कार्बन आणि हा कार्बन हे काय झाले, हे अजूनही त्या कार्बनची जी स्टॅबिलिटीसाठी जी कंडिशन आहे कुठली, की कार्बननी किती बॉन्ड तयार करावे 4, ही कंडिशन असून अजून या कार्बनने आणि या कार्बननी सॅटिस्फाय केलेली नाहीये. ओके, मी काय बोलतोय कळतंय? मग कारण या कार्बननी 3 बॉन्ड तयार केले, त्या कार्बननी सुद्धा 3 बॉन्ड तयार केलेत. म्हणजे या बॉन्डला अजून स्टेबल होण्यासाठी एका बॉन्डची गरज आहे का नाही? आहे. या कार्बनला सुद्धा अजून स्टेबल होण्यासाठी एका बॉन्डची गरज आहे का नाही? आहे. आणि म्हणून हा कार्बन आणि हा कार्बन हे दोघं बॉन्ड तयार करतील. म्हणजे पहिला आणि 6वा असे 2 कार्बन एकमेकांच्या मध्ये बॉन्ड तयार करतील आणि ते एकमेकांच्या व्हॅलेन्सीज म्हणा किंवा एकमेकांची जी बॉन्डची कंडिशन आहे 4 बॉन्डची ते सॅटिस्फाय करतील. बघा आता या कार्बनला पण 3च बॉन्ड केलेत, या कार्बननी पण 3 बॉन्ड केलेत. पण यांना 4थ्या बॉन्डची गरज आहे का नाही? आहे. पण ती आता आपल्याला दिसते की ती 4थ्या बॉन्डची गरज त्यांची जी आहे ती कंप्लीट होत नाहीये. म्हणून या 2 टर्मिनल कार्बननी ठरवलं की आपण दोघंच बॉन्ड तयार करू. ओके, म्हणजे स्ट्रक्चर कसं दिसेल ते बघा. समजा आपण हे CH हा पहिला CH लिहिला, मग डबल बॉन्ड CH, मग हा एक सिंगल बॉन्ड CH, नेक्स्ट वन इज दिस CH डबल बॉन्ड, देन CH सिंगल बॉन्ड अँड देन डबल बॉन्ड CH. आणि मग मी सांगितलं पहिला आणि लास्ट दे विल फॉर्म वन बॉन्ड सो दॅट they can complete their required condition. पण आता बघा, हे जे सगळं तयार झालं, हे स्ट्रक्चर जे तयार झालं होतं ते कशामुळे तयार झालं होतं, तर ते डिहायड्रोजनेशन मुळे तयार झालं होतं. आणि डिहायड्रोजनेशन मुळे तयार जरी झालं असलं तरी आता तुमच्या लक्षात आलं असेल की आता जो पहिला पार्ट आहे आणि जो लास्ट, पहिला कार्बन आणि लास्ट कार्बन आहे यांनी बॉन्डिंग केल्यामुळे आता ती ओपन चेन राहिली आहे का? नाही, तर ते आता क्लोज किंवा सायकलिक क्लोज चेन किंवा काय म्हणू आपण सायकलिक कंपाऊंड तयार झालं असं म्हणता येईल. आणि सायकलायझेशन पण दिसतं आता. म्हणजे या कंपाऊंड मध्ये तुम्हाला दोन्ही गोष्टी झालेल्या दिसतात, डिहायड्रोजनेशन अँड व्हॉट सायकलायझेशन. हा जो मी मुद्दा मांडला पहिल्या आणि शेवटच्या कार्बनला अटॅच करण्याचा, हा मुद्दा केक्युले नावाचे एक सायंटिस्ट होऊन गेले
त्यांनी या संदर्भात भाष्य केलं होतं. त्यांनी बेन्झिनच्या स्ट्रक्चरबद्दल पहिल्यांदा ही माहिती आपल्या सर्वांना दिली होती. जेव्हा आपण ॲरोमॅटिक कंपाऊंड शिकू त्यावेळेस आपण केक्युले यांच्याबद्दल चर्चा नक्की करणार आहोत. त्यांच्याबद्दल एक हे सगळा रिसर्च चालू असताना त्याबद्दलची गोष्ट पण आहे ती पण आपण डिस्कस करणार आहोत. पण आता सगळ्यांना कळलं असेल मी कशा पद्धतीने विचार करतो. मी तुम्हाला पहिले फक्त डिहायड्रोजनेशन करून दाखवलं. डिहायड्रोजनेशन केल्यानंतर पहिल्या केसमध्ये सायकलायझेशन दिसलं नाही, पण मी म्हटलं की अरे या रिॲक्शनमध्ये डिहायड्रोजनेशन ॲज वेल ॲज सायकलायझेशन होतं, हे पण मी तुम्हाला सांगितलं. मग सायकलायझेशन कसं करायचं त्यासाठी म्हणून मी तुम्हाला सांगितलं टर्मिनल कार्बनचे मधल्या कार्बनचे जरी तुम्ही एक हायड्रोजन काढले तरी टर्मिनल कार्बनचे 2-2 हायड्रोजन गेले कसं कन्सिडर करा. ते केल्यावर मी तुम्हाला एक्सप्लेन केले की यांनी डबल बॉन्ड तयार केले, पण जे टर्मिनल कार्बन्स आहेत त्यांच्या अजून बॉन्डच्या कंडिशन सॅटिस्फाय झालेल्या नाहीयेत आणि म्हणून त्यांची चौथ्या बॉन्डची कंडिशन सॅटिस्फाय करण्यासाठी त्या दोघांनीच बॉन्ड जनरेट करायचं किंवा तयार करायचं ठरवलं आणि त्या पद्धतीने मी मॉलिक्यूल डिझाईन करून दाखवला आणि आपल्याला बेन्झीन मिळाला. आणि या मॉलिक्यूलमध्ये दोन्ही घडल्या. हा मॉलिक्यूल तयार होताना दोन्ही गोष्टी घडल्यात मी सांगितलं. देर इज डिहायड्रोजनेशन ॲज वेल ॲज व्हॉट सायकलायझेशन, अशा दोन्ही प्रोसेस घडलेल्या आहेत. ओके, धन्यवाद. सगळ्यांना रिफॉर्मिंग कळलेलं आहे. ओके, याला आपण ॲरोमॅटायझेशन असं सुद्धा म्हणू शकतो कारण हे बेन्झीन जे आहे हे ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. किती हायड्रोजन बाहेर पडले सगळ्यांना कळलं असेल आता. 1 2 3 4 आणि इकडचे 2 आणि हे 2 म्हणजे 8. म्हणजे किती H2 बाहेर पडले तर 4 H2 बाहेर पडले असं मी म्हणेल. 4 हायड्रोजनचे मॉलिक्यूल बाहेर पडले म्हणजे 8 ॲटम इथून मी रिमूव्ह केले. त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली. सगळ्यांनाही कळलेलं आहे. धन्यवाद. आता बघूया युजेस ऑफ अल्केन. आता बघूया युजेस ऑफ अल्केन. First 4 members of alkanes are used as fuel mainly for heating and cooking purpose. सगळ्यांना माहिती आहे LPG and what CNG जे वापरले जातात. त्याच्यामध्ये अल्केनचे जे पहिले 4 मेंबर आहेत हे प्रेझेंट आहेत LPG आणि CNG मध्ये. आणि आपण LPG आणि CNG हे हिटिंग आणि कुकिंग पर्पज साठी वापरतो. त्याचबरोबर सगळ्यांना माहिती आहे CNG पेट्रोल डिझेल हे फ्युएल्स फॉर ऑटोमोबाईल्स म्हणून वापरले जातात. त्याच्यामध्ये सुद्धा अल्केन्स प्रेझेंट आहेत. बघा, पहिला तर यूज सगळ्यांना कळलाय की आपण जे LPG आणि CNG जे आपण रेग्युलर डे टू डे लाईफ मध्ये वापरतो त्याच्यामध्ये फर्स्ट 4 मेंबर्स ऑफ अल्केन्स इन्व्हॉल्ड आहेत आणि ते हिटिंग आणि कुकिंग पर्पज साठी वापरले जाणार आहेत, हे पण लक्षात घ्या. लोअर लिक्विड अल्केन्स आर युज्ड ॲज सॉल्व्हंट्स. त्याचबरोबर अल्केन्स ज्या अल्केनच्या मॉलिक्यूलमध्ये 35 कार्बनपेक्षा जास्त कार्बन आहेत ते रोड सरफेसिंग साठी त्या अल्केन्सचा वापर केला जाईल किंवा ते कॉन्स्टिट्यूट असणार जे प्रॉडक्ट आहे त्याचा वापर केला जाईल. म्हणजे ज्या प्रॉडक्टमध्ये अल्केन्स हॅव्हिंग मोर दॅन 35 कार्बन आहेत दे आर गोइंग टू यूज फॉर रोड सरफेसिंग. त्याचबरोबर वॅक्सेस हे हाय मॉलिक्युलर वेट अल्केन्स आहेत जे लुब्रिकंट म्हणून वापरले जातात. त्याचबरोबर वॅक्सेस जे हाय मॉलिक्युलर वेट अल्केन्स आहेत ते लुब्रिकंट म्हणून वापरले जातात. त्याचबरोबर कॅन्डल्स मध्ये सुद्धा त्यांचा वापर केला जातो. आणि कार्बन ब्लॅक तयार करण्यासाठी सुद्धा या हाय मॉलिक्युलर वेट अल्केनचा वापर केला जातो. जे कार्बन ब्लॅक प्रिंटिंग इंक किंवा शू पॉलिश मध्ये वापरलं जातं. ते कार्बन ब्लॅक तयार करण्यासाठी सुद्धा हाय मॉलिक्युलर वेट अल्केनचा वापर केला जातो. हे युजेस आहेत. नोट्स पाठवतोय. अशा प्रकारे अल्केन हा जो टॉपिक आहे तो संपलाय. बरोबर आहे. आता केमिस्ट्री 1चा एक टॉपिक मी स्टार्ट करणार आहे. त्यामुळे नेक्स्ट लेक्चर पासून वी आर गोइंग टू सी द टॉपिक फ्रॉम केमिस्ट्री 1. धन्यवाद.